आणि माझं एक वाक्य आहे की कुठलीही कृती मनुष्य करतो तेव्हा त्याच्याशिवाय दुसरी करण्यासारखी नसते म्हणून करतो. आणि आपण सहज टीका करतो, तो असा वागतो, पण त्यावेळी तो त्याच्या दृष्टीने योग्यच वागत असतो. आमचे आजोबा आम्हाला सकाळी 4:30ला उठवायचे सगळ्यांना. बर. आणि त्यामुळे पहाटे उठून जी पोफळं पडतील, पोफळं म्हणजे या सुपाऱ्या आहेत हो. त्या, की पोफळं सकाळी पडतील ती तुम्ही सकाळीच जाऊन वेचून यायची. आणि इकडे काम भरपूर आहे, करणाऱ्यांना काम भरपूर आहे. बरोबर. जसं काम नाही म्हणून रडतात तसं कामाला कोण नाही म्हणून रडणारे पण आहेत ना. आणि ज्यावेळी आम्ही घर सोडायचं ठरलं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही शेवटची म्हैस काढलेली. इथेच यावं लागेल, शेवट घरीच यावं लागेल सगळ्यांना. एक ओढ असते. म्हणजे जेव्हा सुरुवातीलाच बघितलं हे घर ना, तेव्हाच. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे राजापूर तालुक्यातील भू गावातील DB सातवळेकर यांच्या घरी. DB सातवळेकर हे एक मोठं प्रस्थ आहे या गावातील. आत्ता काही कारणास्तव ते शहरात राहत आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. परंतु आपण इथला निसर्ग बघू शकतो. आत्ता ज्या ठिकाणी मी आलेलो आहे अतिशय सुंदर असा हा परिसर, निसर्गरम्य परिसर, गावापासून लांब बसलेला हा भाग. ह्या ठिकाणी ह्या आजोबांनी आज आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. आजोबा नमस्कार. नमस्कार. आजोबा जरी म्हणत असलो तरी त्यांच्या बोलण्या चालण्यातून कुठेही ते आजोबा वाटत नाही आहेत. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीला तुमचा परिचय. मी धोंडू भगवान सातवळेकर, मला म्हणतात बाळूकाका सातवळेकर, आणि आकाशवाणीमुळे DB सातवळेकर म्हणून प्रसिद्ध आहे. बरं. माझं यूट्यूब चॅनल आहे. वेगवेगळे सांस्कृतिक, विशेषतः नारदीय कीर्तनाचे व्हिडिओ असतात. दुर्मिळ अशा कविता, दुर्मिळ ग्रंथ, असं अभिवाचन वगैरे असं सगळं टाकलेलं असतं, जे अमूल्य आहे आणि सध्या कुणाला माहीत नाही. क्या बात आहे. आत्ता 450 सबस्क्रायबर आहेत माझे 2 वर्षात. बर. म्हणजे आता कुठेतरी तुमचा आणि आमचा उद्देश सारखाच दिसतोय की आपण बरोबर. जे आता लोप पावत चाललेल्या गोष्टी आपण टिकवायचा प्रयत्न करतोय डिजिटली. विजय. काही दिवसांपूर्वी मित्रांनो मला एक अचानक फोन कॉल आला जो या आजोबांचा होता. आणि आजोबांनी फोन करून मला सांगितलं की तुझे सर्व व्हिडिओज आम्ही बघतो. होय होय. नातं आमचं कसं आहे ते सुद्धा सांगितलं. जवळचंच नातं निघालं, तर तो सुद्धा एक योगायोग. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की फणसाची भाजी कशी करता यावर एक तुम्ही व्हिडिओ बनवा. आणि फणसाची भाजी बनवायचा विषय त्यांनी सुचवलेला असला तरी पुढे ओघाओघाने त्यांचं घर कसं आहे हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी आजोबांना म्हटलं फणसाच्या भाजीचं आपण नक्की कधी ना कधी करू, परंतु तुमच्या घराचं मात्र आवर्जून आपण शूटिंग करू. असा हा परिसर आहे. आत्ता आपण बघितलं तर समोर जे गेट दिसतंय आणि गेटच्या बाजूला एक भव्य आंब्याचं झाड आहे. ह्या परिसरात आपण बघाल तर सगळीकडे वृक्षवल्ली आहे. आजोबा वय किती आहे तुमचं? 74. 74. आणि आपल्या समोर तुमची जी ही वास्तू दिसते आहे, वास्तू बरोबर आहे, तिचं वय किती आहे? 200 तरी असणार आहे. 200 वर्ष. हां, म्हणजे आमच्या आजोबांच्या आधीच आहे. अच्छा. नंतर बाहेरच्या भिंती आम्ही चिरीच्या घातल्या, आत्या सगळ्या मातीच्याच आहेत. बरोबर. म्हणजे आपला जो कुठेतरी उद्देश असतो पुरातन वास्तू दाखवण्याचा, तो कुठेतरी इथे निश्चितपणाने सफल होताना आता आपल्याला दिसणार आहे. मी सुद्धा अजून या घरात पूर्णपणे फिरलेलो नाही, परंतु आता ह्या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या सोबतच मी हे घर बघणार आहे की कशा प्रकारचं आहे. वरती ही इमारत जी दिसते, पूर्वी काय गोठा होता का? हा गोठा, तो घरापेक्षा चांगला आहे. इथे आपण आता जिथून चालत येतोय आंबे पडलेले आहेत आणि ह्या आंब्यांची चव खूपच निराळी असते. पडीचे आंबे याला आपण म्हणतो आणि आंब्यांचा पेर पडलेला आहे. हा आमचा पाट बघा, स्पेशल 24 तास पाण्याचा पाट. हे वाहतं पाणी संध्याकाळी थंड असतं, सकाळच्या वेळी गरम असतं. पाठ हा तुमच्या लहानपणापासून तुम्ही बघत हो आलेला आहे. पिढ्या काय काय आठवणी आहेत पाटा संदर्भातल्या? सकाळ संध्याकाळी वर जायचं, पाटातले कचरा काढायचा असतोच मुळी. पानं पडलेली असतात, आंबे पडलेले असतात. वर छोटंसं धरण आहे, त्या धरणात भोकं पडतात, मातीचं धरण, ते बंद करायचं. पण फार कष्ट नाहीत. बरोबर. एकदम छान. पण मेंटेनन्स कायम आहे इथला. होय ना.
मेंटेनन्स काय तो मिटणारा नाही एवढा आहे. अरे पत्रे बित्रे घातले तरी 10 वर्षांनी परत ते रंग काढायला लागणार. बरोबर. आता फायबरचे पत्रे आलेत. आणि हे काय आहेतच ना. हां, ते आमचे मित्र, त्यांच्या घरी आम्ही राहतो. त्यांच्या घरी आम्ही आज कमी आहे. हम्म. ही आमची श्रीमंती. हाक मारल्याबरोबर आणि हाक न मारता किती माणसं येतात. वा, आम्ही वर्षातून एकदा दोनदा फक्त येतो. क्या बात आहे. अगदी घरचीच माणसं आहेत सगळी. अगदी खरं आहे. आणि आजच्या काळात 100% श्रीमंती हीच आहे. माणसं आपल्या हाकेला येणं ह्या इतकं मोठं. हे आमचे केअरटेकर पांडुरंग भावकर 30 वर्ष मुंबईत इलेक्ट्रिशियनचं काम केलेलं आहे. नमस्कार. स्वतःची मोठी काजूची बाग आहे, मोठी. अच्छा. ते सांभाळून ते आम्हाला सांभाळतात. आणि बाजूला या मॅनेजर बाई, बस बस हा, बस मग ओळखलं त्यांनी. तर त्या म्हणतील आमचं नाव नाही आलं. नाही, मंदा, अच्छा. ही कुंदा, हं. ही शुभांगी तल्ली. अच्छा. अगदी काय सुरू आहे काम? मुक्तू, हे मुक्तू, हे मुक्तू, होय होय. मुक्तू हे बघ आले वर बघ. मुक्तू हे बघ वर आले, इकडे बघ, इकडे बघ. हा, ही आमची नात. हाय हाय नाही करत. मोबाईल म्हणजे मोबाईल बस. हे बघा इथे फणस ठेवलेले आहेत आणि घरी तळायचं काम बहुतेक आज झालेलं दिसतं. आज झालं. बर. हे आमचं खरं वैभव. 24 तास पाणी सगळं आहे, फक्त मालक नाही. हे असं 12 महिने असतं पाणी? 12 महिने. मे महिन्यात एवढं आहे, मग इतर वेळी किती असेल बघा. बापरे. आणि नैसर्गिक शुद्ध पाणी, शुद्ध पाणी. शुद्ध पाणी. क्या बात आहे. सगळं आहे पण मालक नाही. काकांच्या नाही. ह्या एका वाक्यातूनच पूर्ण कोकणाचं दुःख आपल्याला लक्षात येईल. पूर्ण कोकणाचं दुःख. ही इकडे काय विहीर किंवा काय हां, केलेलं? त्यात रात्रभर पाणी साठवत होतं अजूनपर्यंत. अच्छा. आता 10चा पंप आहे, त्याच्यामुळे त्याची गरज नाही लागत. हे वडिलांनी 60 सारात बांधलेलं आहे होय. 1960 मध्ये. तेव्हा कसलीही सोय नव्हती. तास आठवलं तर पोहायला मस्त आहे. व्हायला मस्त. इथे 7-8 म्हैशी होत्या. अच्छा. गोबर गॅस होता कडेला. मग आता गोबर गॅस असण्याचा प्रश्नच येत नाही. बंदच गुरच नाहीत म्हटल्यावर. गरज नाही, सगळं बंद. मला सगळी आवड आहे. दोंडे फोडण्यापासून, लाकडं फोडण्यापासून, सुतारकाम. मगाशी तुम्ही आपण गप्पा मारताना सांगितलं की हा रस्ता सुद्धा तुम्ही स्वतः काम करून हो, हो, केलेला. हो, हो. मशिनरी शिवाय. हां, त्यावेळी मशिनरी नव्हतीच. 2 वर्ष काम चालू होतं आमचं. तुम्ही इथे किती वर्ष राहिलात? 65 वर्ष राहिलो इथे. अच्छा. पण मग शहरात जायचं काय कारण? हा मुलगा म्हणाला आता नातवंड सांभाळायला या, आणि किती वर्ष काम करणार इथे. बरोबर. मला आदल्या दिवसापासून माहिती नव्हतं इथलं सोडून जायचं आहे. चला म्हटल्यावर चला. मुलगा आमचा अभिमानाची गोष्ट, गर्वाची नव्हे, गेट परीक्षेत संबंध भारतात पाहायला आलेला आहे. अरे वा. MTech आहे, MBA आहे. क्या बात. ही सूनबाईसुद्धा आली आहे, ती MTech आहे. महाराष्ट्र बँकेत फार मोठ्या पदावर आहे. अरे वा. हे आत्ता तिथे बसले होते, ते पण एका बँकेत फार मोठ्या पदावर आहेत जावई. माझी मुलगी अशी मोठी यूट्यूबर आहे. बर ठाण्यात एका शाळेत शिक्षिका आहे. बर. MSc MA आहे. अच्छा. धाकटी मुलगी MA आहे, अच्छा. MCOM आहे. आणि मोठी मुलगी आली आहे, ती पण MA आहे. आपण ती नक्की हां, घेऊया ना. भेटू त्यांना पण. आकाशवाणीवर आहे, वा. ती विद्यापीठात आहे, बरोबर. पत्रकार आहे, आणि TVवर पण आहे. अरे वा. मग तुम्ही इथून जेव्हा गेलात तेव्हा एकटेच होतात इथे की हो, अजून? आम्ही दोघंच फक्त, बायकोने मी. हं. आणि ही सगळी आमची मंडळी काम करणारी. बरोबर. मग तुम्ही दोघंही तिकडे गेलात हो, पुण्यात? हां, पुण्यात गेलो. पण यामागे नातवंडांसोबत वेळ घालवता यावा हा उद्देश एक झालाच, पण तुमची काळजी देखील आला, कारण आता वय जसं वाढणार हां. तसं तुमच्या सोबत कोणीतरी असणं गरजेचं आहे. बस बस बस. आणि हा एक विचार मुलांनी केलेला आहे. हो, हो, हो. यात त्यांचा मोठेपणा आला, कारण आजच्या काळात दुर्मिळ आहे, दुर्मिळ गोष्टी झालेल्या दुर्मिळ आहेत. आहे. हरकत नाही. आपण आता हा इकडचा बाहेरचा एकदा परिसर बघून घेऊया. हो. खूप सुंदर दृश्य. म्हणजे आत्तापर्यंत आपण जितकी घरं पाहिली त्या घरांपैकी असा समोर लुक किंवा असं हे दृश्य कुठल्याही घरासमोर कदाचित नसेल. इतकं सुंदर दृश्य आहे. हे माझ्या वडिलांची कृपा. वडिलांनी जमीन विकून टाकल्या येतील त्या पैशानं, आणि जवळच्या जमिनी लागतील तेवढे पैसे देऊन विकत घेतात. सगळा आमचा एक क्षेत्र आहे. क्या बात आहे. म्हणजे तुकडे तुकडे असे कुठे? हा, हे किती किती जागा आहे?
साधारण 15 एकर आहे, पण 15 पूर्ण एक तुकडा पूर्ण तुकडा. एकच क्षेत्र हो आहे. हो, क्या बात आहे. कुठूनही कसंही जा. आणि सगळीकडे ही अशी सुपारी आणि नारळच आहे. आणि आंबा, आंबा हो. किती कलम आहेत? आंब्याची 250-300 कलम आहेत. आणि सुपारी आणि नारळ कसे किती आहेत? नारळीची 100-200 झाडं आहेत, हम्म. तर सुपारी 3.5-4 एकर आहे. अच्छा. हो हो, पण मग माकडं आणि वांदर यांचा भरपूर. त्रास, मग त्याला काय तुम्ही उपाययोजना काही करता येत नाही. त्यांच्या घरात आम्ही राहतो म्हटलं तरी काय. घरावर आम्ही नसलो की 20-20 वांदर बसलेले असतात. आता इथलं उत्पन्न त्यांच्यातच सगळं हा. जात आहे की कसं काय? गाड्या माणसात जाते सगळं. हम्म. खर्च अफाट आहे इथे, हम्म. परवडण्यातला नाही आहे. पण ते आता राखणं आपलं कर्तव्य आहे ना. बरोबर, पूर्वजांनी कमावली मालमत्ता आहे. खरंय. पण खूप सुंदर लोकेशन आहे. मंडळी, आपण आता घरात प्रवेश करूया. हो, या. कारण खूप मोठं घर आहे. या. आपल्याला बाहेरनं कदाचित लक्षात येणार नाही, परंतु आतमध्ये आपण जसं जाऊ, हो, हा घराचा पुढा आहे. पुढं आपण मागच्या बाजूने रस्ता असल्यामुळे आलो. या इकडे. ही सगळी मातीची सगळी भिंती आहेत. हम्म. या घराचं वैशिष्ट्य सगळीकडे कोनाडी आहेत आणि या खुंट्या आहेत. या खुंट्या कुठे बघायला मिळणार नाहीत आता. आत्ता आपण पडवीमध्ये पडवीमध्ये आहोत सर. आहोत. इथे झोपाळा आहे. झोपाळ्यावर मला वाटतं नातू आहे. नातू बसला आहे. हे आमचं सगळं हत्यारं ठेवलेली आहेत. वा. मी सुतारकाम सगळं करीत होतो, लोहारकाम वगैरे वगैरे. हे इथे घरात 3 फेज कनेक्शन घेऊन ठेवलं आहे बऱ्याच वर्षापूर्वी. ती एक लाईन नसली तर एक बाजूचं पुढं काढायचं, दुसरीकडे घालायचं. नाही, घरी लाईन नाही असं होणार नाही. आणि इन्व्हर्टर आहेच. होय. या आमच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे समोरासमोर दरवाजे आहेत. हो, त्याच्यामुळे बाहेरनं बघितलं की एकदम शेवटचा दरवाजा दिसतो. हा भरपूर वारा येतो. इथे कोरीव काम, नक्षीकाम जे दरवाज्यात आहे फार जुनं आहे, जुनं आहे. दुर्मिळ आहे. ते लक्षात बरोबर आलं. आणि कुसाचे दरवाजे असतील, त्याला बिजागरं नाहीत, बरोबर ना? नाही, हे बिजाघराचा संबंधच नाही. तुझ्या बरोबर लक्षात आलं. आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे जमीन आहे पूर्ण. जमीन आहे, कुठेही लादी दिसणार नाही आपल्याला. झाली. आता तुम्ही बाहेर राहून ही पूर्ण वास्तू अजूनही कशी मेंटेन ठेवलेली आहात होय, हे एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा. आमची इथे माणसं जोडून ठेवली आहेत. हम्म. ती सगळी झाडायचं सारवायचं सगळं करतात. हम्म. आणि मॅनेजर आहे तो सगळं आम्ही सांगतो तसं करून घेतो. हम्म. त्याला वेगळा पगार देतो, होईल तो खर्च करायचा. हम्म. पण आता हे सारवणं वगैरे, कारण शेण सुद्धा आता मिळायची. खूप लांबून लांबून आणतात की माणसं. हां आता कोणाकडे जनावर राहिलीच नाही ना. हां, म्हणूनच. कारण शेण मिळणं सुद्धा कठीण झालेलं आहे. हो, उरत नाही. काका नमस्कार. तुमचं या यूट्यूब चॅनलवरती आपल्या मनापासून स्वागत आहे. काकांनी मगाशी तुमची ओळख करून दिलीच, तरी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचं एकदा नाव सांगा. पांडुरंग राजाराम भावकर. अच्छा. काका म्हणाले तुम्ही इथले केअरटेकर आहात. तर केअरटेकर म्हणजे नेमकं तुमचं इथं काय काम असतं सांगा, रोजचं काम काय असतं? आता त्यांच्या मागे सर्व इथे सांभाळणे जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जमल तसं हे बघून सर्व करणं, माणसं हँडल करणं, सुपारी काय असेल ती सर्व जमा करणं. त्यांच्या मागे माझ्यावर सर्व जबाबदारी ठेवलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही होईल तसं ते करतो. बरोबर. तुम्ही किती वर्षांपासून इथे येत आहे कामाला? 19 पासून. 2019. अच्छा. मग त्याच्यापूर्वी कधी इकडे आलेलं नाही त्यांच्या घरी? ह्याच्या घरी, पण ते आम्ही आमच्या घरून येते इकडे. अच्छा. आम्ही मुंबईला असायचो ना. ओके. मग मुंबई सोडून तुम्ही गावात परत आलात? हा. मग आपल्याला म्हणजे योग्य माणसाशी भेट झालेली आहे. कारण आम्ही प्रत्येक व्हिडिओमधनं हेच सांगत असतो की मुंबई सोडून गावाकडे परत या. तर तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही का मुंबई सोडून आलात आणि आता आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? आल्यावर म्हणजे काही गोष्टी घरचं प्रॉब्लेम होतं. आजारपणा पडली होती जरा घरची मिसेस. त्याच्यानंतर आलं तर काही परत गेलोच नाही मुंबईला. नाही, पण मुंबईत बरं वाटत होतं की गावात आल्यावर बरं वाटतं? तसं त्या परिस्थितीत मुंबईला होतं बरोबर. कारण आमचं इलेक्ट्रिशियनचं काम असल्यामुळे ते भेटत होतं सर्व ठिकाणी. अच्छा. आता तर किती बदल झाला, 15 वर्ष झाली ना. पण मग गावातला अनुभव कसा आहे? गावातला अनुभव चांगला आहे. तसं एकदम चांगला आहे. आपल्या तरुण मुलांना काय सांगाल जे आता उठसूट 10वी-12वी झाली की मुंबईत जातात, त्यांना काय सांगाल? त्यांना तर आता पर्याय राहिलेला नाही. ते प्रत्येक जण वाटतं आपण शांतपणे मुंबईला जाऊया. का पण हे उन्हात कोण कष्ट करतात आताच्या सुना आमच्या म्हणजे कष्ट करायचं नाहीये म्हणून मुंबई पाहिजे. पण तिकडे याच्या डबल कष्ट असतात. होय ना. तुम्ही मला हाच फरक दाखवायचा आहे लोकांना किंवा सांगायचा आहे, आणि जो असेल तो दाखवायचा आहे. मला हवा तो दाखवायचा नाहीये. तुम्ही स्वतः तिथे राहिलेला आहात दोन्हीकडे, मुंबईत पण राहिलाय, गावात पण राहिलाय. तर तुम्हाला काय चांगलं वाटतं, मुंबई की गाव? आता सध्या तर गावच चांगलं वाटतं.
काय फायदे आहेत गावात राहण्याचे? गावात म्हणजे काय आता सांगू, गावात एकदम सुख शांतीमध्ये जगायला होतं, हे मेन अगदी आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे गावात पण, हा. फक्त मोलमजुरीत नाही, पण बरोबर. स्वतःचं घरचं असेल तर नक्की गाव चांगलं आहे. 100%. पण आता एकच आहे, आता आमचे पण मुलं आहेत, पण ती पण एवढं आमच्या घरी असून पण राहायला तयार नसतात, त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. बाकी पण मग काय ह्याचं कारण काय वाटतं? म्हणजे आकर्षण आहे मुंबईचं? मुंबईचंच आहे. आमच्या जमान्यात थोडी मुंबईमध्ये होती मजा. आता काय मुंबईत पण मजा नाही राहिली. मुंबईत आता काय मराठी माणसाचं वर्चस्व पण नाही राहिलेलं. पहिलं अलग होतं सर्व. आता गर्दी पण एवढी वाढली आहे ना, बरोबर आहे. त्यामुळे कामधंदा पण नाही. ते आमच्या टायमात कुठं ना कुठे भेटत होते, असं झालंय. बरोबर. आता कुठं लिमिटेड कंपनी परमनंट असे कोण आहेतच ना. हां बरोबर. ते 2 दिवस रजा काढून 2 दिवसात ये. पहिले कसे टाकली रजा चाललो महिनाभर गावी, आता ते कोण आहेच नाही. ते हे एवढं मोठं घर आहे, कोळिष्टक, झाडझूड, साफसफाई सगळं तुम्ही बघता? त्याच्यासाठी सर्व माणसं मग आता हे यायच्या आधी करता की 12 महिने असं नाही, चकाचक 12 असतं? महिने त्यांचे सर्व ती अरेंजमेंट केलेले आहे. इकडे एक खोली आहे. अच्छा. हे आंबे दिसतील आंबे आपल्याला. आंबे जिकडे तिकडे आंबे, जिकडे तिकडे आंबे. पूर्ण घर मातीचं आहे, पण मातीचं इथे ह्या घर. खोलीत आपल्याला भिंतीतले कप्पे जे आहेत हा त्याच्यासाठी आणलं खरं इकडे. खूप मोठे मोठे कोणाडे आहेत म्हणतो आणि आपण त्याला. कोनाड्या आहेत आणि जागा खूप मोठी आहे. म्हणजे भिंतीची रुंदी आपल्याला त्याच्यावरून हा, लक्षात येईल. त्याच्यापेक्षा किती- जास्त आहे. किती मोठी भिंत आहे ही. ही माझी लिहायची पेटी खास बनवून घेतली अच्छा. त्या काळात. दाखवतो. हम्म. असणार आहे कुठेतरी. हम्म. हे बघा काय करून घेतलंय ते. सगळं डिझाईन माझं आहे. क्या बात आहे. लेखन साहित्य, कागद ठेवायचं. अच्छा. अशी फार आता पुढे मिळत काय नाही. म्हणतात याला? डेस्क जुन्या पद्धतीचं. पण इंग्रजी शब्दच म्हणजे हो, मराठीत त्याला- रूढ झालेला आहे. हो हो ओके. या इकडून. ही कोनाडी आहे तिकडे. हम्म. हम्म. 30 वर्षापूर्वीचं लाईट फिटिंग केलेलं आहे वायर. ते अजून दुरुस्त केलेलं नाही आहे. वा वा वा. सगळं खूप जुनं आहे. आता माझघरात या. म्हणजे मगाशी आपण त्या दरवाजाने तिकडून असं तिकडे फिरून गेला. इकडनं इकडे आलो. औषधाचा कप्पा वेगळा. हो. पटकन मिळालं पाहिजे कुठे. बरोबर, शक्यतो करायचं. आणि इथे ही खिडकी आहे. हा बाहेर कोण बसला हे आतून कळलं पाहिजे. पूर्वीच्या काळी जेव्हा बायका घराबाहेर जात नव्हत्या बस 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 तेव्हा त्या इथून बघायच्या. हे मी अनेक घरांच्यात ऐकलेलं आहे. होय जेव्हा ना? आपण जुनी घरं कव्हर करतो तेव्हा ही अशी खिडकी प्रत्येक घरात आपल्याला बघायला मिळाली. ती खिडकी सुद्धा त्यासाठीच आहे. अच्छा. तिकडून रस्त्याने कोण येतोय बरोबर आपल्याकडे बरोबर. अगदी. पटकन कळलं पाहिजे. कोकणातला तरुण जो आहे हो. तो कोकण सोडून चाललेला आहे. हो. आणि कुठेतरी याला कारणीभूत त्याची मागची पिढी सुद्धा थोडीफार आहे. हा, बरोबर कारण आहे. आई वडीलच मुळात इथे राहिले नसतील किंवा हा, त्यांनाच मग बाहेरचं आकर्षण असेल तर मुलं कशी राहतील. करणार काय. तर मग ह्या समस्येमागे काय तुम्हाला मुख्य कारण वाटतं? कोणी समजून उमजून जात नाही. इलाज नाही म्हणूनच जातो. आणि माझं एक वाक्य आहे की कुठलीही कृती मनुष्य करतो तेव्हा त्याच्याशिवाय दुसरी करण्यासारखी नसते म्हणून करतो. आणि आपण सहज टीका करतो तो असा वागतो, पण त्यावेळी तो त्याच्या दृष्टीने योग्यच वागत असतो. बरोबर. त्याच्या दृष्टीने तो निर्णय बरोबरच असतो. आणि आपण कोण ब्लेम करणार ना. बरोबर. पण मग आपला जो आत्ता आटापिटा सगळ्या चाललेला आहे की आपण ह्या प्रत्येक व्हिडिओ मागून विनंती करत असतो की हो परत या कोकणात किंवा कोकण सोडू नका जे आहेत त्यांनी. हो. तर त्यांना हे सांगताना आपण कशा प्रकारे गणित मांडून देऊ शकतो की इथे राहणं शक्य आहे? इथेच यावं लागेल. शेवट घरीच यावं लागेल सगळ्यांना. बाहेर जॉब आहेत कुठे. आणि आता ए आहे आलं. विषय संपला विषय. आणि इकडे काम भरपूर आहे. करणाऱ्याला काम भरपूर आहे. बरोबर. जसं काम नाही म्हणून रडतात तसं कामाला कोण नाही म्हणून रडणारे पण आहेत ना. म्हणजे काहीतरी चुकतंय. खरंय. सगळीकडे बेकार लोक आहेत. नक्की. आणि तितकेच आमच्यासारखे आम्हाला काम करायला कोण मिळत नाही म्हणून रडणारे. आम्ही देव वगैरे सगळं तिकडे घेऊन गेलो. मी सगळं करतो. पूजा अर्चा तबला पेटी कीर्तन अच्छा. तिकडे जमेल तेवढं करतो. पुण्यात सप्तशती उदक शांत हवामान सगळं झालं आहे माझं. तुमच्या लहानपणी घरात किती माणसं होती? 10-15 होती. बरोबर विचारलंस. आणि होय ना? सगळ्यांचं व्यवस्थित चालू होतं. अच्छा. छान. एवढं भरलेलं घर होतं हां. आणि आज माणसं नाही. एक वर्ष 35 क्विंटल सुपारी झाली होती. घरात ठेवायला जागा नाही. बापरे. ठेवायला जागा नाही. नंतर मग रोग पडला. आता होते परत लावतो दरवर्षी.
हळूहळू हळूहळू होत आहे. बरोबर. नमस्कार, माझं नाव शिल्पा टेंबे. मी DB सातवळेकरांची 2 नंबरची मुलगी. अच्छा. माझी एक मोठी बहीण आहे, एक धाकटी, एक भाऊ आहे. हं. आम्ही सगळे इथंच लहानाचे मोठे झालो. बर. विशेष करून हे जे आगर आहे, या आग्रावरच आमचं संपूर्ण आमच्या भू या गावामध्येच शिक्षण झालं 10वी पर्यंत. बर. पण गावामध्ये 10वीच्या पुढे शिक्षण नव्हतं, त्यामुळं पुढे आम्ही रत्नागिरीला सगळे शिकायला गेलो. मग पुढे शिकत गेलो. आता मी ठाण्याला असते, बहिणी पुण्याला, एक डोंबिवलीला, आणि भाऊ पुण्याला शिफ्ट झालाय. हे जे सगळं इथे दिसतंय आहे, हे सगळं हिरवगार छान, म्हणजे इथे पुन्हा पुन्हा आम्हाला यावं असं वाटत राहतं. म्हणजे आम्ही केवळ उत्कर्षासाठी, समृद्धीसाठी बाहेर जरी गेलो तरी इथे नैसर्गिक समृद्धी जी आहे ना, ही आम्ही लहानपणी खूप भरभरून उपभोगलेली आहे. की ह्या ज्या आठवणी आहेत ह्या अगदी कायम राहतील अशा आहेत. फक्त इथे काय होतं की मला जे लहानपणापासून आठवतंय की इथे रोज रात्री, त्यावेळी लाईट नव्हते आम्ही लहान असताना. अच्छा. जवळजवळ मी 3रीत असताना घरी लाईट आले तर मग ते रोज संध्याकाळी दिव्यांमध्ये रॉकेल भरायचं, दिवली लावायची, कंदील लावायचे. मग पंपानं पाणी येत नव्हतं वरती, आग्र्याला रोज पाणी लावायचं तर धरण होतं. मग आमच्यावरती बरीच घरं होती आणि आमचं घर त्यावेळी तुलनात्मक दृष्ट्या थोडंसं मोठं होतं. मग आमचा जो पाटाची वेळ असायची पाण्याची, ती रात्रीची असायची. मग पहाटे 3 वाजता बाबा पाटाचं पाणी यायचं. ते इथे जी आपण विहीर पाहिली असेल त्याला रतनबाव असं म्हणतात. अच्छा. ती पाण्यानं भरायची आणि मग ह्या सगळ्या आग्र्याला पाणी लावायचं. किंवा आमचे आजोबा आम्हाला सकाळी 4:30ला उठवायचे सगळ्यांना. बर. आणि सगळ्या पहाटे उठून जी पोफळं पडतील, पोफळं म्हणजे या सुपाऱ्या आहेत त्या, की पोफळं सकाळी पडतील ती तुम्ही सकाळीच जाऊन वेचून यायची. दुसरं कोणी बाहेरून आलं आणि वेचून नेलं असं होऊ नये. बरोबर आहे. पण त्यावेळी हे सगळं छान होतं, हिरवगार होतं. आमची सगळ्यांची शिक्षणं, लग्न, बाळणपणं इथपर्यंत ह्या सगळ्यात झालं. पण इथे ना प्रचंड कष्ट आहेत. खरंय. म्हणजे इथे राहावंसं वाटतं, इथून पाय निघत नाही, पण इथे कष्ट मात्र खूप आहेत. आणि त्या तुलनेत कोकणची जी माती आहे ती रेताड आहे, तशी रेवा जास्त आहे, ती पाणी धरून नाही ठेवत. बरोबर आहे. आणि त्यामुळं पाऊस खूप पडला तरी प्रश्न येतो. पण हे जे सौंदर्य आहे ना, म्हणजे खरोखरच आम्ही हे फोटो सुद्धा अगदी पुन्हा पुन्हा बघत राहतो. मी स्वतः सुद्धा यातले छोटे छोटे शॉर्ट्स वगैरे अपलोड केलेत. ह्या रतनबाईचा आहे. हा, नक्कीच. म्हणजे ताईंनी आपल्याला आता अगदी 2 ते 2.5 मिनिटात इथल्या सर्व बाबी ज्या आहेत किंवा प्रश्न न विचारता आपल्याला जी अपेक्षित माहिती होती आणि अपेक्षित मनोगत होतं तेच त्यांचं मनोगत आहे आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी ते मांडलेलं आहे. आणि आपण बघितलं तर निश्चितच कोकणाला जे एक निसर्ग लाभलेला आहे तो ह्या गावातही आहे, या घरासमोरही आहे. आणि ताईंनी आपले लहानपणीचे अनुभव आपल्यासोबत शेअर केले, त्यांच्या आठवणी शेअर केल्या. आणि या आठवणी जपत पुढे आपण ह्या सर्वाचं संवर्धन करू अशी आशा करतो मी. आणि आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. वरती माळ्यावर येस, माळ्यावरती जाऊ. जुन्या घरातले माळे, मोठी मोठी तांब्या पेटीची भांडी, तांब्या पितळीची, त्याचा आता पुढे काय करायचा हा प्रश्न. आजोबा, या माळ्यांवरती आलो की एका वेगळ्या काळात आपण जातो असं मी नेहमी म्हणतो. बरोबर. तर तुमच्या काय आठवणी जाग्या होतात जेव्हा तुम्ही माळ्यावर येता? सुपारीच्या गोण ठेवलेले असतात इकडे, कोण भरून, इथे जागा नाही उभारायला. अच्छा. इतकी सुपारीचीच जागा ही. बरोबर. एवढं सगळं असताना आपली मुलं इथे राहत नाहीत. आपली म्हणजे पूर्ण कोकणातली परिस्थिती, हे खूप दुर्दैवाचं आहे. आणि आपण कुठेतरी हीच जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतोय. हवा तर. आणि मी स्वतः इथे राहतो, त्यामुळे मला अधिकार आहे हे बोलायचं. इथे राहा, कारण खूप सारे व्हिडिओज दाखवणारे लोक हे शहरात राहतात. स्वतः काहीच करीत नाही. स्वतः शहरात राहून जर का लोकांना सांगितलं कोकण कसं आहे बघा, त्याच्यात काय अर्थ नाही. आपण स्वतः इथे राहून काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे इथल्या सामान्य लोकांचं जीवन कसं होतं किंवा कसं आहे हे आपण नेहमी आपल्या व्हिडिओज मधून दाखवायचा प्रयत्न करतो. छान छान. तो जुना पाळणा महत्वाचा. अच्छा. अनेक मुलं या पाळण्यात घातलेली होती की जुनी गाडगी प्रत्येक जुन्या घरात असणारच आहेत. हो. त्यावेळी मध किंवा जुनं तूप ठेवत असत. अच्छा. त्या काळात जखम झाली तर जुनं तूप वापरायचं. होय काय? इथे आपल्याला एक काच दिसेल ज्यामुळे नैसर्गिक प्रकाश आता या ठिकाणी आलेला आहे. पूर्वजांची योजना चांगली होती. हो. आपल्यासोबत या घरातील सुनबाई आहेत. नमस्कार बहिणी, तुमचं नाव काय? माझं नाव सौ सीमा देवीदास सातवळेकर. बर. तुमचं माहेर कुठे? सिंधुदुर्गात महादेवाचे केरवडे, जे माणगावचं दत्त मंदिर आहे तिथून एक 12 किलोमीटरवर आहे. बर.
म्हणजे कोकणातच तुमचं माहेर सुद्धा आहे. मग तुम्ही लहानपणापासून कोकणात राहिलेला होतात की शहरातच राहिलेला? नाही, कोकणातच. सगळं बालपण कोकणातच गेलं. पण मी 5वी पासून बाहेरच आहे, म्हणजे शिक्षणाला. बर. नवोदयमध्ये वगैरे शिकले. हम्म. मग आम्ही वर्गात, माझे मिस्टर आणि आम्ही एका वर्गात होतो. बरोबर. कॉलेज. लव्ह मॅरेज म्हणजे? हा, लव्ह मॅरेज. ओके. तुम्ही मला वाटतं शहरात असता वास्तव्याला? हो, पुण्यात असतो. तर मग ह्या घरी जेव्हा तुम्ही येता तेव्हा काय भावना असते आणि कसं वाटतं? एक ओढ असते. म्हणजे जेव्हा सुरुवातीलाच बघितलं हे घर ना, हम्म. तेव्हाच म्हणजे नदी, बारमाही नदी, त्याच्यानंतर आमच्या घरापर्यंत येणारा पाट पाण्याचा, आणि तो पूर्ण वर्षभर चालू असतो. हम्म. आणि बाग आजूबाजूला खूप सुंदर आहे म्हणजे. बरोबर. पण आपली आता जनरेशन जी आहे ती इथे राहत नाही आहे प्रत्यक्ष. गावोगावी आपण बघितलं तर सगळे वयोवृद्ध वयस्कर माणसं आहेत किंवा रिटायर्ड झालेली माणसं शहराकडून गावाकडे येतात. तर काय एक यूथ इकडनं तिकडे जात आहे किंवा आपण स्वतः, तुम्ही पण त्याच पिढीतल्या आहात, काय कारण असेल की आपण कोकणात राहत नाही आहोत आत्ताची पिढी? कोकणातलं कसं आहे की कोकणातली इकॉनॉमी ही अशी नाहीये की त्याच्यातून पैसा मिळवावा. फक्त पोटापुरती मिळतं सगळं. मग आत्ताच्या पिढीला तसं फक्त खाण्यापुरती मिळणं एवढी गरज राहिलेली नाही. शिक्षण, बाकी सगळ्या गरजा, ह्याच्यासाठी पैसा पण जास्त महत्वाचा झालेला आहे आजकाल. बरोबर. त्यामुळे सगळे शहराकडे जात आहेत सध्या. कारण कोकणात जरी सगळे प्रॉडक्ट्स आहेत, सगळं टिकतं, पण विकलं जात नाही, बाजारपेठ नाहीये व्यवस्थित. त्यामुळे जावं लागतंय सगळ्यांना. बरोबर. आपण मोटिवेट करतोय प्रत्येक व्हिडिओमधून की कोकणात सुद्धा आपण राहून बरंच काही करू शकतो आणि होपफुली त्याचा इम्पॅक्ट काही वर्षात आपल्याला दिसेल असं आपण आशा करूया. परंतु तुम्ही आता जो उपस्थित केलेला प्रश्न आहे तो खरं आहे. इथे कोणी राहिलंच नाही तर बाजारपेठ कशी असेल असा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे पण त्यातूनही ऑनलाईन आता एक सोशल मीडियाचं मोठं साधन आहे आपल्याकडे. त्यामुळे माल बाहेर पाठवून काही व्यवसाय इथे करणं शक्य आहे. तरीसुद्धा आपण आशाच करू शकतो फक्त आत्ताच्या काळात की ही परिस्थिती बदलेल आणि इथली लोकसंख्या पुन्हा तरुणांची वाढेल. खूप चॅलेंजिंग आहे हे सगळं मेंटेन ठेवणं आणि तुम्ही त्याच्यावर किती खर्च करत असाल याचा मी अंदाज करू शकतो, कारण मी इथे राहणारा माणूस आहे. एवढं मोठं सगळं तुम्ही आजही सांभाळून ठेवताय. तुमच्या सासऱ्यांना मला वाटतं यामध्ये साथ देताय. त्यांना तुम्ही तिकडे घेऊन गेला असलात तरी त्यांची जी इच्छा आहे इकडचं सगळं जसं तसं सांभाळून ठेवायची, त्यात तुम्ही त्यांना सहकार्य करताय. ही खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. आज तुम्ही आपल्या चॅनलसाठी वेळ दिलात आणि योग चांगला जुळून आला की आज नेमके तुम्ही सर्वजण असताना आपण इथे शूटसाठी आलो. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद. हे वाईन यात पूर्वी पोहे कांडत असत आणि हे मुसळ बरोबर खैराचं लाकूड आणि ते शिजू नये म्हणून खाली लोखंड लावलेलं असतं. बरोबर. ही जातण. होय हे पण आता गेलं मागे. होय होय. शिल्पा असं फिरवायचं नाही, असं फिरवायचं, लक्षात ठेव. हे कुणाला माहीत पण नाही आता. आपल्यासोबत आहेत सातावळेकर आजी. आता आजी म्हणणं म्हणजे मी काकांना आजोबा म्हटल्यामुळे आता तुम्हाला आजी म्हणतोय. तर सुरुवातीला आजी तुमचा परिचय. मी स्मिता सातवळेकर. या घरात येऊन मला जवळजवळ 54 वर्षे झाली आहेत. यावेळी मी या घरात आले त्यावेळी आत्ता हे तुम्ही पाटाचं पाणी दाखवलं, हो झऱ्याचं, बरोबर. तेवढेच पाण्याची सोय होती. आणि मागच्या दारानं एक पाट होता, पण त्याचं पाणी आमच्याकडे रात्री तेवढंच यायचं. रात्री येणारं पाणी, रात्री कंदिलावर थोडाफार आगर वगैरे लावणं आणि मग उजडल्यानंतर रतनबाव बांधलेली आहे ते लावणं असं चालेल. आमच्या घरात जवळजवळ आमचं लग्न होऊन 15 वर्ष तरी झाली असतील. त्याच्यानंतरच लाईट आले. तोपर्यंत दिवली, कंदील ह्याच्यावरच आम्ही काम करीत होतो. आणि तोपर्यंत आमचं जे घर दिसतंय मूळ तेवढंच घर होतं. त्याच्यानंतर हे पत्रे घालून आम्ही हे खोळ वगैरे व्यवस्थित तयार केलेलं. आंबे वगैरे मधल्या काळात भरलेले, तेव्हा सुपारीसाठी, आंब्यासाठी, काजू, फणस सगळंच आहे आमच्याकडे. आणि मग एक एक थोडं थोडं पुढे पुढे सुरू झालं. नंतर मुलं झाली. मुलं आमच्या गावात जवळजवळ इथून 2 किलोमीटरवर शाळा आहे. पाऊस, पाणी, थंडी, वारा सगळ्यातनं
रोज 2 किलो चालत जाऊन येत होते. नवीनच शाळा सुरू झालेली, त्यामुळे मुलांना डबा खाण्यापासून बाथरूम संडासपासून कसलीही सोय नव्हती. मग गावातल्या लोकांच्या ओळखी असत, त्यांच्या घरी बाथरूम संडास डबा खायला जायचं अशी पद्धत होती. अशाही परिस्थितीत खरं म्हटलं तर माझी 3ही मुले आणि मुलगा व्यवस्थित शिकले आणि त्यांच्या शिक्षणाचाच मला मोठा अभिमान आहे. कारण त्यांच्या शिक्षणासाठी खरं म्हटलं तर आताच्या लोकांच्या शिकवण्या खूप खर्च काढतात. तसा मी एकाही मुलाला कुठल्याही दृष्टीने शिकवणी वगैरे काही ठेवलेलं नाही. अभ्यास घ्यायलाही विशेष आम्हाला वेळ होता असा नाही, किंवा आत्ता जे अभ्यासाचं महत्त्व आहे, स्पर्धा आहे, ती आमच्या मुलांच्या वेळी एवढी नव्हती. त्यामुळे जे शाळेत शिकवलं जाईल आणि स्वतः जे तो अभ्यास करेल त्याच्यावरच शिकत. पण तरीसुद्धा आत्ता आमच्या 3 मुली, एक मोठी MA झाली आहे, त्याच्याशिवाय पत्रकारितेचा कोर्स केला नाही. 2 नंबरची MSc आहे, BEd, ती स्कूलवर आहे. 3 नंबरची मुलगी MCOM आहे, ती काय ह्याचं काम करतं, काय म्हणायचं, अकाउंटचं. ती ऑफिसमध्ये, सगळ्या मुली ऑफिसमध्ये आहेत, चांगलं काम करतात. आमचा मुलगा आणि आमची सून MTech आहेत. महत्त्वाचा मुद्दा, आमच्या सुनेला युनिव्हर्सिटीत तामिळनाडूत सुवर्णपदक मिळालेलं आहे. होय काय? हां, आणि आमचा मुलगा गेट परीक्षेत पहिला आला अखंड भारतात, तेव्हा दापोलीत त्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे. वा. आणि खरं म्हटलं तर मोठी आमची श्रीमंती नव्हती, आमची श्रीमंती होती पण ते खाणं पिणं, गुरं वासरं, दूध दुभतं, बरोबर, अशी श्रीमंती होती, पैशाची नव्हती. खरं. मग आता मला सांगायला इतका आनंद होतो की आम्ही आता सगळ्या बाजून श्रीमंत आहोत. बरोबर. आमच्याकडे पैसे आहेत, आमची मुलं हुशार आहेत, आमची 5ही नातवंडं हुशार बुद्धिमान आहेत. आणि हे खरं म्हटलं तर देवाचं देण आहे, त्याच्यात काय आमचं महत्त्व नाही. आम्ही साधारण मी साधारण एकाच वर्षाची होते, तेव्हा आमच्यात 40 दिवसांचाच फरक आहे. होय काय? हां, अच्छा. त्यामुळे आम्ही इथे 64 वर्षापर्यंत गावात काम केलेलं. आणि ज्यावेळी आम्ही घर सोडायचं ठरलं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही शेवटची म्हैस काढलेली. तोपर्यंत आमच्या गोठ्यात 2-3 म्हैशी, 2 गाई, दूध दुभतं, हे सगळं आम्ही घरात करीत होतो. हा एक वट्टी गोठा बघितला असाल, खालच्या दारी एक हो. लहानचं हे. हो. आणि पण आता आम्ही गेल्यानंतर सगळं आम्ही ते बंद केलेलं. तुम्ही स्वतः दूध वगैरे काढायचं? आधी स्वतः दूध काढण्यापासून, म्हशीना कुठे काय बारीक सारीक आजार झाले तर औषधं करण्यापासून करीत होतो. बरोबर. 54 वर्ष झाली तुम्ही म्हटलं त्या घरात येऊन. त्यावेळेला किती माणसं होती घरात? तसं मग आम्ही एका नंदेचं लग्न नंतर झालं, त्यामुळे सासू सासरे हे मी, बरं आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या नंदा, आली गेली माणसं, तशी म्हटलं तर खूप माणसं होतो, रोजची नसलो तरी. म्हणजे सुट्टी वारी किंवा असं सणावारी आम्ही भरपूर माणसं असायचो. आणि अजूनही मे महिन्यात आमच्या मुली आम्ही सगळीजणं 8-15 दिवस काय नाही इथे येऊन मजा मस्ती करतो, मग परत पुण्यात जातो. बरोबर. आता पुण्यात जाऊन आम्हाला 10 वर्ष झाली आहेत. बरोबर. तुम्ही म्हणजे दोन्ही काळ बघितलेले आहात, हां. ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा आणि कलर सुद्धा, असं म्हणायला हरकत नाही. हां. कारण पूर्वीचा काळ फार वेगळा होता आणि आता गोष्टी फार झपाट्याने बदललेल्या आहेत. आता शहरीकरण जोरात होतंय, अगदी गावातही आधुनिकीकरण सगळं झालेलं आहे. आपण बघितलं तर आत्ता कोकणातली मुलं कोकणात राहायला तयार नाही आहेत, गाव सोडून शहराकडे वळत आहेत. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? खरं म्हटलं तर पैसा ही गोष्ट कष्ट करणाऱ्याला शहरात जेवढी उपलब्ध होते तेवढी पैसा ही गोष्ट इथे खेड्यात नाही उपलब्ध होत. आणि प्रत्येकजण हल्ली तसं म्हटलं तर दृष्टी सौंदर्य असो, खेड्यातलं प्रत्येक गोष्ट असतो, ते टिकवण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा मोठेपणा जपण्यासाठी, शिक्षण सगळ्यासाठी घर सोडून बाहेर जातात. त्यामुळे बहुतेक खेडी आहेत ते आहेत, नाही आहेत ते नाही आहेत, असं चाललेलं आहे. तरीसुद्धा आम्ही शहरात गेलो तरी आमचं सगळं आगर डोंगर कलंब सगळं आम्ही व्यवस्थित इथे गडे राखून ठेवलेलं आहे. आणि असं घर आहे की इथे आम्ही आल्यावर आमचं घर चालू नाही असं कुणाला दिसणार नाही. दारात फुलं मला तेच आश्चर्य वाटलं, सगळं व्यवस्थित आहे. कारण आम्ही रोजचं राहणारे असतो ते कोळिष्टकांनाच कंटाळतो. जिकडे तिकडे कोळिष्टक होतात, झाडझूड साफसफाई खूप मोठी असते कोकणातल्या घरात.
तर तुमचं घर अतिशय मेंटेन ठेवलेलं आहे. त्यावरून लक्षात येतं की तुम्ही बाहेर राहून सुद्धा किती चांगल्या प्रकारे जोडलेले आहात. मला सांगा, तुमचं माहेर कुठे होतं आणि पूर्वाश्रमीचं नाव काय? माझं पूर्वाश्रमीचं नाव आवडी महादेव हर्डीकर, बरं. गाव आडिग्रह. अच्छा. हां, म्हणजे मी माहेर सासर दुसरीकडचा तालुका एकच, जिल्हा एकच, रत्नागिरी राजापूर. बरं. म्हणजे कोकणातच माहेर आणि कोकणातच कोकणातच सासर. 64 वर्षापर्यंत सगळं आयुष्य कोकणातच गेलेलं आहे. पण मग काय भावना होती जेव्हा तुम्हाला गाव सोडून शहरात जायचं असं समजलं किंवा सांगितलं गेलं म्हणा, किंवा जावं लागलं परिस्थितीमुळे, तर काय भावना होती? तसं भावना म्हणाल तर आपलं गाव आपलं घर सोडताना थोडंफार वाईट वाटलं, नाही असं नाही. पण माझी मानसिकता अशी आहे, इस्टेट हवी, पैसा हवा, हा सगळा आपल्या मुला नातवंडांसाठी हवा. मग माझ्या मुलगाला मुलगी दुसरं मूल व्हायचं होतं. त्यावेळी आम्हाला तिथे जाण्याची गरज होती. मग ज्या आपली इस्टेट आहे ती सांभाळायला जर आपलं मुलं हवी असतील तर त्यांना बाळगणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. बरोबर. आणि ते कर्तव्य म्हणून आणि मुलाजवळ गेलो की पुष्कळ वेळ माझी तब्येत बरी नसते. अच्छा. तर डॉक्टरांच्या सोयीपासून, म्हणजे इथे डॉक्टर आहेत पण लांब आहेत, आता आहेत तेवढ्या तशा सोयी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी बोलावल्याबरोबर कुठलेही कटकट न करता मुलांच्या आनंदासाठी, नातवंडांसाठी आम्ही सगळं सोडून तिकडे गेलो. मग आता पुण्यात रुळायला किती दिवस गेले? तसं म्हणाल तर मला मुळीच वेळ लागला नाही. मी माझ्या नातवंडात मुलात लगेच रमले. यांना थोडा वेळ लागला, कारण ते अजिबात, म्हणजे आम्ही नाही म्हटलं तरी माहेर सोडून सासरी आलो होतो. त्यामुळे दुसऱ्या माणसात रुळायची आम्हाला सवय होती. हे कधीच घराच्या बाहेर पडले नाहीत. हे घर आणि घराच्या बाहेर 2 दिवस राहणं हेही त्यांना ठोक नव्हतं. त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागला. पण आता आम्ही व्यवस्थित तिथेही रुळलो. तिथेही आल्यावर आम्हाला भरपूर आनंद होता आपल्या घरी आल्याचा. इतके वर्षातली अशी काय आठवण आहे भावनिक, जी आठवली की आजही डोळ्यात पाणी येतं? खरं म्हणाल तर आनंदाची आठवण आहे. ज्या क्षणी मुलं होती त्यांना सगळ्या गोष्टींची गरज होती, त्या क्षणी आम्ही देऊ शकलो नाही. पण आजचा क्षण असा आहे की माझ्या सगळ्या 5 नातवंडांना, म्हणजे 3 मुलींची 3 मुलं, मुलाची 2 मुलं, सगळ्या मुलांना आज कुठलीही सोय उपलब्ध नाही असं नाही आहे. आणि ह्या गोष्टीचा मला मनापासून भरपूर आनंद आहे. वा, खूपच सुंदर आठवण आणि आनंदाश्रू येणारी गोष्ट अगदी सांगितलीत आपण, आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केलीत. आणि आज लाखो प्रेक्षक जेव्हा हा व्हिडिओ बघत आहेत तेव्हा नक्कीच तुमच्याकडून, तुमच्या कुटुंबियांकडून त्यांनाही काहीतरी शिकण्यासारखं मिळालं असेल याची मला खात्री वाटते. खूप खूप धन्यवाद आपल्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुमचा अमूल्य वेळ, कामातील वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आजोबा, धन्यवाद. आज वेळात वेळ काढून तुमच्या घरी सर्व पाहुणे मंडळी असताना सुद्धा तुम्ही आवर्जून मला आमंत्रित केलंत आणि तुमचं पूर्ण घर दाखवलं. तुमच्या घरातल्या मंडळींनी सुद्धा आपल्याशी गप्पा मारल्या आणि अतिशय उत्तम असा अनुभव मला या ठिकाणी आल्यावर मिळाला आणि आनंद देखील झाला. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा अनुभव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देता येतोय याचा मला आनंद आहे. खूप खूप धन्यवाद. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्या सर्व प्रेक्षकांना आवडला असेल. कृपया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तसा अभिप्राय मला नक्की कळवा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपला चॅनल अशाच हटके व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.